बढ़ती गर्मी को देखते हुए प्रशासन ने मजदूरों के लिए नए एसओपी जारी की है, लेकिन सिद्धूदुर्ग जिले के इन नियमों के कारण निर्माण मजदूरों के सामने रोजगार का संकट खड़ा हो गया है। दोपहर 12 बजे से 4 बजे तक काम बंद रहने के आदेश से रोज की मजदूरी पर काम करने वाले मजदूरों की आय प्रभावित हो रही है। मजदूरों का कहना है कि गर्मी से राहत जरूरी है, लेकिन इस दौरान होने वाले मजदूरी के नुकसान को लेकर सरकार की ओर से कोई स्पष्ट व्यवस्था नहीं की गई है, जिससे उनके सामने आर्थिक परेशानी बढ़ गई है। हे जीव आमचं आम्ही धोक्यात घालतो आणि हे काम करतोय। जर काम बंद ठेवलं, शासनाने सांगितलं 12च्या नंतर काम करायचं नाही, जर 12च्या नंतर काम नाही केलं तर आमचं कसं चालणार? 10 वाजेपर्यंत काम करायचं आहे, तसं होणार नाही ते। ह्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी ह्या करायला पाहिजे। त्यांनी याचा निर्णय शासनाने काहीतरी घ्यायला पाहिजे। बा काहीतरी गौंडे आहेत, त्यांना काहीतरी ह्या करायला पाहिजे। नाही जर केलं तर कामगार आम्ही उपाशी राहणार, ते राहणार। आमची पोरटोरं आहेत, त्यांचं भवितव्य हे आमच्यावरच आहे। तर आम्ही ज्यावेळी काम जर नाही हे केलं तर आमची पोरटोरं उपाशी राहणार। तो आता उन्हाचा कडाका जास्तच वाढलाय, जवळजवळ 35-40च्या डिग्री त्यामुळे। पण ह्या दिवसात नाही काम, ह्या दिवसात हे घर बांधणीचं काम चालू असतंय ना। आम्ही गौंडी लोक ह्या सीझनातच काम जास्त असतंय, ह्या सीझनातच काम, पण त्याच्यामुळे करावंच लागतंय काम। ते तसा काय विषयच नाही तो। आणि रोजीरोटीचा प्रश्नच आहे ना, दररोज कामच हे आमचं आहे। आणि ह्या सीझनात आमच्याकडे अजून कामं पण भरपूर पडलेली आहेत, करायची आहे, नाहीतर कोण माणूस पण भेटत नाही, अशी पण परिस्थिती आहे। त्यामुळे करावंच लागतंय काम। त्रास तर होतोच आहे, त्रास तर होतोय कामगारांना। मध्ये थकवा जाणवतो, चक्कर येते, बीपी लोचं प्रमाण, म्हणजे डॉक्टरकडे जावंच लागतंय दररोज 1-2 दिवसांनी आड करून। पण रोजीरोटीचा पण प्रश्न, हा रोजीरोटीचा पण प्रश्नच आहे ना। दररोज नाही काम केलं तर कोण पैसे देणार आहे? दुसऱ्याकडे काय कुठे जाऊ शकत नाही। ह्याच क्षेत्रात आज आम्ही ते 10-15 वर्ष काम करतोय, जाणवतं। मागणी म्हणजे काहीतरी याच्यावर शासनाने गंभीर्याने विचार विनिमय करून काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे। नाहीतर काय, आता असं किती जण, आम्ही तर इथे 4 जण काम करतो। इथे सिंधुदुर्गात म्हटलं तर किती कामगार आहेत असे पुऱ्या जिल्ह्यातले? किती कामगार आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे आता आम्ही 5 आहे, मिळून 5 जण मिळून।